वसई विरार शहर महानगरपालिकेचे पालिका ठेका इंजिनियर कौस्तुभ तामोरे आणि अरुण सिंग यांची काल हकालपट्टी केल्यानंतर आता तरी अनधिकृत बांधकाम थांबतील काय हा सवाल उपस्थित झाला आहे। तर दुसरीकडे 3 महिन्यांपूर्वी याच कामन परिसरामध्ये एका आदिवासी महिलेचा जीव गेला होता। पोटमाळा पडून या महिलेचा जागीच मृत्यू झाला होता आणि त्यावेळी ठेका इंजिनियर कुठची कारवाई झाली नाही आणि 3 महिन्यानंतर पालिकेला कुठेतरी जाग आली आणि ठेका इंजिनियर कारवाई करण्यात आली होती। वेळीच जर पालिकेने अनधिकृत बांधकाम रोखली असती तर कदाचित एका आदिवासी महिलेचा जीव हा वाचला असता। यानंतर या विरोधात जे आहे की निलेश तेंडुलकर शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत त्यांनी लेटर दिलं होतं आणि तरी देखील पालिकेने कारवाई केली नाही। त्यांनी या कारवाईचं जरी समर्थन केलं असलं तरी हे केवळ छोट्या माशांवर कारवाई केलेले, मोठे मासे कधी पकडणार? उपायुक्तांवर देखील कारवाई व्हायला पाहिजे। तिकडे त्याने दुसरीकडे पोलिसांच्या भूमिकेवर देखील संशय व्यक्त केलेला आहे। पोलिसांना ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायला सांगितलं असताना देखील पोलिसांनी अद्याप ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला नाही। आरोपींना कुठेतरी पाठीसे घातलं, त्यामुळे त्यांना कुठेतरी अँटीसेप्टरी बेल देखील मिळाला आणि या केसची वस्तुस्थिती काय हे देखील पोलीस सध्या सांगण्यात तयार नाहीत। त्यामुळे पालिकेचे इंजिनिअरिंगचा जो आंधळा कारभार चालू आहे त्याचे बळी वसई विरार शहर परिसरामध्ये अनेक जातात, परंतु ते बळी गेल्यानंतर पालिकेला जाग येते। आज ह्या 2 इंजिनियरची हकालपट्टी केल्यानंतर त्या आदिवासी महिलेला न्याय मिळणार का असा सवाल निलेश तेंडुलकर यांनी उपस्थित केलेला आहे। आणि वेळी जर वसई विरार परिसरातील ही अनधिकृत बांधकामाची परिस्थिती नियंत्रणात आणली नाही तर बीड सारखी अवस्था जी आहे एक दिवस वसई विरारमध्ये होईल आणि जसं बीड पेटलंय तसं वसई विरार पेटेल असा आरोपही निलेश तेंडुलकर यांनी केलेला आहे। निलेश तेंडुलकर यांनी या कारवाईनंतर काय म्हटलं आपण ऐकूयात। पालिकेने ही 3 महिन्यांनी थातूर कारवाई केलेली आहे। एखादं बांधकाम हे जे उभं राहतं हे काय असं 10 दिवसात 15 दिवसात राहत नाही ना, याच्यात 2, 5, 6 महिने सगळी प्रोसिजर आहे आणि सगळी प्रोसिजर असताना महापालिका जाणून बुजून त्याला जबाबदारी कोण आहे? संबंधित उपायुक्त EMC हे त्याला जबाबदार आहेत। तर त्यांच्या कारवाई न करता ठेका कर्मचाऱ्यांवरती कारवाई करते, प्रकरण दाबतंय आणि 1 महिन्याने पुन्हा त्यांना कामावरती घेणार। काय वाटतं याच्यामध्ये आणखी कोण दोषी आहेत, कुणावर कारवाई झाली? नाही, याच्यावर जबाबदार व्यक्ती तिकडचे तुम्ही चौक्या नेमल्यात, तिकडे महापालिकेने चौक्या नेमल्यात, त्याच्यानंतर पोलिसांची पण तेवढीच जबाबदारी आहे। आज पोलिसांकडे आम्ही याच्यावरती ॲक्ट्रॉसिटी, आज एक आदिवासी महिलेचा मृत्यू झालाय आणि ह्याच्यावरती चौकशी करून संबंधित गुन्हेगारांना कारवाई करून ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, पण 3 महिने पोलीस त्याच्यात टाळाटाळ करत आहेत। हे सगळं प्रकरण बीडपेक्षा भयानक आहे। चाळ माफिया, पोलीस आणि महापालिकेतले प्रशासन आणि मधले दलाल हे बीडच्या पेक्षाही भयानक असं हे वसई विरारातलं प्रकरण आहे। मी स्थानिक आमदारांना पण याच्यात लक्ष घालायला सांगितलेलं आहे। सन्माननीय मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनाही पत्र दिलेलं आहे आणि निश्चितच मोठ्या प्रमाणात कारवाई करून खऱ्या अर्थानं वसई विराराचं जे आपले सौंदर्य ते खराब करतायत, आज हरित वसईची ते वाट लावायला लावले, तर याच्यावरती मोठ्या प्रमाणात कारवाई झाली पाहिजे। चाल माफियांच्या चाळी पण तोडत नाहीये पालिका, असं काय नाही, पालिका फक्त न्यायालयाचं दिशाभूल करते। वसई विरारचा प्रश्न न्यायालयात आहे आणि आपले एक बाबा 2 महिन्यांनी त्यांना रिपोर्ट द्यायचा असतो न्यायालयाला, तर बाबा न्यायालयाला काय आम्ही 1000 स्क्वेअर फीट तोडलं असं दाखवतो थातूर, पण त्याच्या माध्यमातून ते मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामाला संरक्षण देत आहेत। तर ही सगळी लॉबीच तोडायची आहे आणि ही लॉबी बीडपेक्षा भयानक आहे।